तर निलेश राणे रडीचा डाव खेळत असल्याचा निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लगावलाय। आमच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे पैसे वाटप होण्याचा संबंधच नाही असं स्पष्टीकरण देखील सावंतांनी दिलंय। जात प्रमाणपत्राचा एक बदनामीचा अध्याय संपला, आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झालाय असा आरोप भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केलाय। विजय गिरवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही। यासाठी अनेक यंत्रणा आहेत, काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही। तर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी असं म्हटलेलं आहे की निलेश राणे रडीचा डाव खेळतायत। निलेश राणे हे थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले आणि तिथे पैशाने भरलेली बॅग त्यांना आढळली। याचं इंस्टाग्राम लाईव्हच निलेश राणेंनी केलं। त्यानंतर तिथूनच त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनाही फोन केला, त्यांना बोलवून घेतलं आणि आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी तुम्हीच करा अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे। निलेश राणेंचा असा थेट आरोप आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचारासाठी येऊन गेले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया।